लग्नाचा सीझन संपत आला होता, पण तरीही जुलै महिन्यात काही लग्न सुरूच होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर बऱ्याच लग्नाच्या तारखा होत्या. त्यामुळे पार्लरमध्ये कस्टमरची चांगलीच गर्दी असायची. त्यातच पार्लरच्या मालकीन जोशीताई अचानक आजारी पडल्या. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या दीपावर कामाचा बराच ताण पडला होता. दीपा फक्त पैशासाठी तिथे काम करीत नव्हती, तर तिला पार्लरची आवड होती. त्यातच पुढे तिला करिअर करायचे होते. जोशीताईंच्या फेमस पार्लरमध्ये तिला ट्रेन व्हायचे होते. त्यासाठी ती तिथे अनुभव घ्यायला आली होती. हीच वेळ होती दीपाला जोशीताईंच्या मनात जागा तयार करण्याची. ती अगदी मनापासून काम करीत होती. कुणाला तक्रारीला जागाच ठेवत नव्हती. अगदी गोड बोलून, हसत खेळत सर्व काम करीत होती. प्लकिंग, फेशियल, वॅक्सिंग, हेअर ट्रीटमेंट अगदी सर्व एकटी करीत होती. त्यात नवरीच्या लग्नाच्या येणाऱ्या मेकअपच्या ऑर्डर्सही नीट घेत होती. घरी निघायला तिला उशीर होत होता. नेहमी 3ला बंद होणारे पार्लर आताच्या 5 वाजेपर्यंत चालत होते. आज तर 10:30-6 झाले होते. दीपाची मान आणि पाठ अकडून गेली होती. थोडे रिलॅक्स होण्यासाठी ती 2 मिनिटं डोळे मिटून आराम खुर्चीत बसली. उठून 2 घोट पाणी पिले. सर्व आवरा-सावरा करून निघायला 6:45 झाले. लॉक करून चावी पर्समध्ये टाकली. बाहेर येऊन बघते तर आकाशात काळे ढग जमा झाले होते. कधीही पावसाला सुरुवात होऊ शकेल असे वातावरण होते. दीपाला पावसात भिजायला आवडायचे, पण आज खूप थकल्यामुळे तिला नको वाटत होते. पाऊस सुरू होण्याआधी घरी पोचलो पाहिजे असा विचार करीत दीपाने तिची प्लेजर गाडी सुरू केली. 60च्या स्पीडने गाडी चालवू लागली, पण तिच्या गाडीचा वेग पावसाच्या वेगापेक्षा कमी पडला. धावत येऊन पावसाच्या सरींनी तिला गाठलेच. कुठे उभे राहायला जागा मिळते का याच शोध घेत असताना तिला एक छोटेसे टिनाच्या शेडचे हॉटेल दिसले. पावसाचा जोर वाढल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. गाडी चालवणे सुद्धा मुश्किल झाले होते. दीपा त्या गरज म्हणून दीपा टिनाच्या शेड जवळ थांबली. पटकन गाडी पार्क केली. चावी काढली. पर्स उचलून धावतच आडोशाला आली. या 2-3 मिनिटात ती चिंब भिजली होती. अक्षरशः अंगावरील कपड्यामधून पाणी झिरपत होते. तिने तसेच कपडे पिळले. केस ओल्याच दुपट्ट्याने पुसून काढले. कुठे बसायला जागा मिळते का म्हणून इकडे तिकडे बघू लागली. जागा तशी ऐसपैस होती. वरून टीन, आजूबाजूने टिनाने पॅक केलेली होती. समोरचा भाग मात्र मोकळा होता. दीपाने विचार केला, इथे समोर गेट नाही की दार नाही. हा रात्री कसा बंद करत असेल हे सर्व, की असेच उघडे ठेवून जात असेल. या मालकाचे सामान कोणी चोरत तर नसेल. जाऊ द्या, आपल्याला काय, पाऊस थांबेपर्यंत इथे राहायचे. मळकट पांढऱ्या रंगाच्या 5-6 खुर्च्या दूर ठेवलेल्या होत्या. त्यातील एक खुर्ची तिने जरा कोपऱ्यात नेली. त्यावर बसली. बाहेर चांगलाच अंधार पडला होता. समोरचेही दिसत नव्हते. टिनावर पावसाचा जोरदार आवाज येत होता. त्या आवाजामुळे बाहेरचे आवाज बंद झाले होते. टपरीवर सुरू असलेला स्टोव्हचा आवाज पावसाच्या आवाजाने ऐकू येत नव्हता. तिथे काम करणारे दोघे नवरा बायको उगाच इकडे तिकडे फेऱ्या मारत होती. बायको इकडचे सामान तिकडे उचलून ठेवत होती. दीपा रिलॅक्स बसून फक्त पावसाचा आवाज ऐकत निरीक्षण करत होती. लगेच तिथे आश्रय घेणाऱ्याची गर्दी वाढू लागली. पटापट गाड्या पार्क करून लोक आत येत होती. अवघ्या 3-4 मिनिटात 10-12 लोकांची गर्दी जिथे जमा झाली. दीपा अगदी बारकाईने त्यांचे निरीक्षण करत होती. तशीही तिला माणसे वाचायची सवयच होती. 2 कॉलेज कुमार धडपडत आले. गाडी पार्क करताना तोल गेला. पायावर गाडी पडली. आई ग करत कशी तरी गाडी पार्क केली. आत आले. राम्या, तुझ्यामुळे गाडी पडली. नीट उतरता नाही येत का तुला?
मी काही नाही केले, तूच घाई केली. जरा आरामात उतरला असता तर मला लागले नसते ना. पायावरच पाडली गाडी. बरं झालं माझ्या पायावर पडली नाही, सरळ खाली पडली असती तर. काही होत नाही तुला, तुझ्या पायापेक्षा त्या गाडीची जास्त काळजी, असा एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला. तुला काय माहीत पप्पाला किती विनवण्या कराव्या लागल्या तेव्हा कुठे भेटली ही बाईक. नशीब आई माझ्या बाजूने होती म्हणून, नाहीतर चालवावी लागली असती ती मुलींसारखी स्कूटी, नाहीतर आमची जुनी खटारा प्लेजर. मुलांना लाज वाटते अशा गाड्या चालवायला. तुला मिळाली तरी बाईक, आमचे नशीब कधी खुलते काय माहीत. तुझा पाय दुखत असेल, बसून घे तू. ते तिघे मित्र दीपाच्या जवळ असलेल्या खुर्चीवर येऊन बसले. दीपाला हसून आले. या पोरांचा जीव केवढा, ही चालवतात अवजड बाईक. कमाल आहे. पाय फ्रॅक्चर झाला असता तर केवढ्याला पडले असते. काय तर म्हणे मुलींसारखे स्कूटी चालवायला लाज वाटते. त्यात लाज वाटायसारखे आहे काय. काही एकाचे विचार असतात नाही. दीपा मनाशी विचार करीत होती. लगेच एक जोडपे तिथे आश्रयाला आले. लग्नाला 5-7 वर्षे झाली असतील त्यांच्या. येणाऱ्या स्त्रीने अंगावरील साडीचा पदर पिळला. कसे तरी अंग पुसले. चिंब भिजलेले अंग कसे पुसले जाणार. तो तिचा नवरा तिच्या मागे येऊन उभा राहिला. तो जरा रागाने तिच्याशी बोलू लागला. माहेरी गेली की काय होते तुला काय माहीत. किती वेळचा मागे लागलो होतो तुझ्या. चल लवकर, चल लवकर, पण तू आहेस की लवकर निघत नव्हती. तो तिला म्हणत होता. अहो किती दिवसांनी गेली होती. आईशी नीट बोलू पण दिले नाही तुम्ही. किती घाई करीत होता. ती 10 मिनिटे आधी निघाली असती तर आता आपण घरी असतो. तो तिला समजले. तो जरा चिडला आहे. तशी ती लाडात येऊन म्हणाली. अहो लवकर निघवलं असतं तर असे तुमच्यासोबत पावसात भिजायला मिळाले असते का. ती तिच्या त्या लढीवाळ बोलण्याने तो घायाळ होणार तर नवल. दीपा त्यांचे संभाषण ऐकून गालातल्या गालात हसली. ही बाई नक्कीच नवऱ्याला बोटावर फिरवत असेल. नवराही तिच्या होला हो म्हणणारा असेल. फटफट फटफट आवाज करत एक स्टायलिश बाईक तिथे येऊन धडकली. त्या मुसळधार पावसापेक्षाही त्या बाईकचा आवाज जोरात होता. सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळल्या. एक तरुण त्यावरून उतरून आत आला. त्या हँडसम तरुणाला सर्व बघतच राहिले. केसावरील झिरपणारे पाणी त्याने हाताने बाहेर काढले. सर्वत्र नजर फिरवली. कुठे बसायला जागा मिळते का पाहू लागला. दीपाच्या बाजूची खुर्ची रिकामी होती. तो त्या खुर्चीकडे येऊ लागला. दीपाला उगीच धडधड वाटू लागले त्याच्या रुबाबदार रूपामुळे ती चमकली. त्याच्याकडे पाहावेसे वाटत असूनही पाहू शकत नव्हती. तो येऊन तिच्या शेजारील खुर्चीत बसला. तशी दीपा आणखी सावरून बसली. त्याने स्वतःला ठीक केले. कम्फर्टेबल होऊन बसला. तो दीपाकडे बघू लागला. दीपा पण अधूनमधून त्याच्याकडे बघत होती. कोणीच बोलत नव्हते. दोघांची नजरानजर झाली की नजर चोरत होते. स्वतःला जास्तच हँडसम समजतो की काय. समोर एक यंग गर्ल बसली असल्यावरही बोलत नाही. स्वतःहून बोलायला काय जाते याचे. तसा हँडसम आहे. आईने विचारले आहे कसा मुलगा हवा तुला. मी सांगेल अगदी या समोर बसलेल्या तरुणासारखाच. हवा
मला आणि हाच असला तर काहीही काय विचार करते मी, हा कसा असेल? आत्ताच तर कुठे पाहिले याला? कोण आहे, कुठला आहे, काहीच माहीत नाही. मी पण बावळट आहे. दीपाचे असे मनात विचार सुरू असतानाच एक म्हातारे जोडपे तिथे आले. अगदीच गरीब दिसत होते. आजीची फाटकी नऊवारी, आबाजीचे मळकट धोतर, हातात एक फाटकीशीत पिशवी, चेहऱ्यावर थकलेले भाव येऊन दीपाजवळच्या खुर्ची शेजारी खालीच बसले. आणखी 4-5 लोक आले. त्यांच्या बोलण्यावरून ते बांधकाम मजूर असावेत असे वाटत होते. नुकताच कोणाच्या घरावर स्लॅब टाकून आले असावेत. त्याच्या जोरजोरात बोलण्याने मात्र सर्वांची करमणूक होत होती. तो तरुण मात्र वैतागलेला होता. काय माणसं असतात, इतक्या जोरात हशी मजाक करायची काय गरज? तो असं मनमोकळेपणाने हसायला आपण नशीब लागते. नाहीतर काही लोकांना तर हसताही येत नसते. दीपा जरा नाकातल्या नाकात बोलली. तसे त्याने कान टवकारले. काही म्हणाला का मला तो? नाही, काही नाही, दीपा म्हणाली. मला हसता येतं, पण असं फिदी दात काढता नाही येत. तो जरा चिडून म्हणाला. मला काय करायचे, तुम्ही कसेही हसा. दीपा, तो आणखी चिडला. दीपा गालात हसते हे बघून त्याला रागही आला. दीपाच्या लक्षात आले तशी ती म्हणाली. तुम्ही कसेही हसा, गालात हसा, जोरात हसा, मोकळेपणाने हसा, नाहीतर कोणाला हसा, कसेही हसा, फक्त हसत राहा. हँडसम माणूस हसला की आणखी हँडसम दिसतो, दीपा म्हणाली. दीपाच्या बोलण्याने तो खुलला. जरा मोकळा होऊन दीपाकडे तोंड वळून बसला. दीपा तो काय बोलतो याची गंमत पाहू लागली. ओठाशी आलेले शब्द तो बोलू शकत नव्हता. हँडसम आहे, तसा सज्जनही दिसतो. मुलींशी बोलायची प्रॅक्टिस नाही वाटते. एखादा दुसरा लपंग असता तर आतापर्यंत इम्प्रेशन मारण्यासाठी काय काय नाही बोलला असता. पण मस्त आहे, आवडला मला. आजकाल अशी मुलं असतात कुठे? दीपाला तिच्या विचाराचे नवलही वाटले आणि लाजही वाटली. आपण मनात भलतेच विचार का आणत आहोत? तो अधूनमधून तिच्याकडे बघत होता. ती त्याला हसून गोड स्माईल देत होती. शेवटी एकदाचे उघडले तोंड त्याने. मी आदित्य. तू? मी दीपा. माझे फर्निचरचे शॉप आहे रिंग रोडला. हो का? म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन? हो. तू? मला पार्लरची आवड आहे. लवकरच माझे स्वतःचे पार्लर सुरू करणार आहे. आपल्या दोघांच्या आवडी सेम सेम. मलाही दुसऱ्याची गुलामगिरी करायला नाही आवडत. म्हणजे नोकरी? हो, मलाही तसंच वाटते. जे करायचे ते अगदी स्वतःचे, जिथे आपले निर्णय आपण घ्यायला स्वतंत्र असलो पाहिजे. करेक्ट. माझंही मत असंच आहे. दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या. बाहेर पाऊस त्यांच्या मस्तीत धुवाधार कोसळत होता. इकडे आदित्य आणि दीपाचे हास्याचे फवारे बरसत होते. कोणीतरी हॉटेल मालकाचा विचारले. पाऊस काही इतक्यात थांबेल असे वाटत नाही. तुम्ही मस्त भजे बनवता का? कोणीतरी बनवतो, पण सर्व घेणार असतील तर. एकट्यासाठी भट्टी पेटवायला नाही पुरत. हॉटेल मालक मग सर्वांच्या संमतीने भजी बनवणे सुरू झाले. पावसाच्या आवाजात स्टोचा आवाज, तिथे जमा असलेल्या लोकांचे आवाज आणि दीपा आणि आदित्य यांचे हसणे, सर्व आवाजांचा गोपाळ कालाच झाला होता जणू. फक्त म्हातारे जोडपे तेवढे चूप होते. ते भिरभिरत्या नजरेने आणि कमजोर कानांना सहन होईल तेवढे ऐकत होते. गरमागरम भज्यांना कागदी प्लेट्स सर्वांसमोर आल्या. दीपाला भजी आवडली. एका मागोमाग ती संपू लागली. तशी आज बरीच दमली असल्याने तिला भूक लागली होतीच. अर्थात आदित्यने अजून एकही घास घेतला नव्हता. त्याकडे बघून दीपा म्हणाली, संपवा ना, गार होतील. हो, जास्त गरम मी नाही खाऊ शकत. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.